आजकालच्या मुलामुलीमधल्या प्रेमाची पातळी पाहिली की मन कसं उद्विग्न होतं. मग प्रेमाची नक्की पातळी काय असावयास हवी यावर विचार करावयास लावणारी चिंतनात्मक अशी माझी कविता. कवितेचे शीर्षक प्रेम कसं असावं. प्रेम कसं असावं. प्रेम कसं असावं. प्रेम निर्भेळ असावं. प्रेम निरागस असावं. पौर्णिमेच्या चांदण्यासारखं शीतल असावं. सरोवरातील पाण्यासारखं नितळ असावं. प्रेम चंद्र किरणावर जगणाऱ्या चकोरासारखं असावं. मेघांना पाहून नाचणाऱ्या मयुरासारखं असावं. प्रेम वासना रहित असावं, पण प्रेम भावना सहित असावं. युगायुगापासून लुकलुकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे, निशक्काली चमकणाऱ्या चंद्राप्रमाणे, अविचल राहणाऱ्या ध्रुवाप्रमाणे प्रेम तेजस्वी असावं. प्रेम मनस्वी असावं. प्रेम सर्वस्वी असावं. गोजीरवाण्या बाळासारखं प्रेमही हसरं असावं. लाजवंतीच्या पर्णासारखं प्रेमही लाजरं असावं. गुलाबाच्या पाकळ्यासारखं प्रेम मोहक असावं. भुरळ घालणाऱ्या रंभेसारखं प्रेमही लोभच असावं. पोहे देणाऱ्या सुदाम्यासारखं प्रेम भाबडं असावं. हलाहल प्राशणाऱ्या मीरेसारखं प्रेम उघडं असावं. पण प्रेम हे निखळ प्रेमच असावं. कारण प्रेमाची पातळीच ठरविते संस्कृतीचा इतिहास. मानवाचा विकास आणि नीती अनितीचा द्वंद्व समास. धन्यवाद. मी डॉक्टर छाया जैन, व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर असून जवळजवळ 500 कविता आहेत. माझे प्रकाशित काव्यसंग्रह कवनतरू, काव्यशृंगार, चुंबित आहे चांदणे आणि धुंदगंध प्राशिता. यात सर्वच विषयावर कविता, निसर्ग कविता, अध्यात्म कविता, मानवी जीवनविषयक भाष्य सांगणाऱ्या कविता, सामाजिक कविता, स्त्रीविषयक कविता, देशभक्तीविषयक कविता, कथा काव्य, मुलांच्या कविता, फुलांच्या कविता. वाचा आणि ऐका YouTubeवर. धन्यवाद.